गणेश टाइम गणेश टाइम नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर आपल्या नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काही बीटमार्क यूज केलेला आहे आपण त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही जे काही बीटमार्क आहे आपला ते डाउनलोड करून घेऊ शकता. आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं नसेल आणि तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तिथं पण आपण सगळं मटेरियल अपलोड करत असतो. व तसेच आपण जे काही या व्हिडिओमध्ये एडिट करणार आहे ते आपण कॅपकटमधून करणार आहे. तर कॅपकट पण तुमच्याकडे नसेल तर टेलिग्रामला मी दिलेलं आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर सर्वात आधी काय करायचं आहे, तुमचे काही कॅपकट आहे ते अशा प्रकारे ओपन करायचं आहे आणि वरती न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथून मी जे काही तुम्हाला एक बीटमार्कचं जे मी व्हिडिओ दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता इथून आपल्याला ते बीटमार्क जे काही व्हिडिओ आहे ते इथून ॲड करायचं आहे. तर मी काय करतो, जे काही बीटमार्क केला होता व्हिडिओ ते ॲड करून घेतो अशा प्रकारे. तर जे काही बीटमार्कचा व्हिडिओ आहे ते आपण अशा प्रकारे ॲड केलेला आहे. तर आता याच्यात कसं काय विषय करायचा आहे ते सगळं मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही बीटमार्कचा व्हिडिओ आहे त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि इकडे स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे. म्हणजे इथे तुम्हाला रिपीट सॉन्गवरती क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे त्यानंतर काय होईल, ते जे काही सॉन्ग आणि जे काही व्हिडिओ आहे ते इकडे होऊन जाईल. तर आता काय करायचं आहे, अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे म्हणजे आपली बीट प्रॉपरपणाने बसून जाईल. त्यानंतर काय करायचं आहे, ज्याच्यात आपली बीट पडत आहे बघू शकता, इथं पहिली झाली आणि आता आपण कुठं दुसरा आकडा येत आहे ते बघायचं आहे. तर इथं येत आहे बघू शकता. तर इथून एकदा अशा प्रकारे स्पीड करून घ्यायचं आहे म्हणजे जे काय फोटो आहे त्यावर एकदा कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, डबल पुढे जायचं आहे आणि दुसरी बीट आपली कुठं पडत आहे ती बघायचं आहे. तर आता 3चा आकडा आपला कुठे येते ते बघून घेऊ. येत आहे बघू शकता. इथे एक अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे. डबल पुढे जायचं आहे, जिथे आपला कुठे आता 4चा आकडा येत आहे ते बघायचं आहे. इथं पडत आहे बघू शकता बरोबर. तिथे आपण अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे. निवांतपणाने तुम्ही बीट देऊन घ्यायचं आहे, गडबड करायची नाही. तर अशा प्रकारे जे काय आपण बीटप्रमाणे जे काय फोटो आहे ते आपण अशा प्रकारे कट मारून घेऊ. तर मी काय करतो, जे काय जिथे आपली बीट पडत आहे तिथून मी अशा प्रकारे कट मारून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला काही विषय करायचा आहे ते सांगतो. तर मित्रांनो बघू शकता, जिथे आपली बीट पडत आहे तिथून अशा प्रकारे आपण फोटोला कट करून घेतलं आहे. टोटल 23 बीट आहे. 23 म्हणजे आपले फोटो इथून झाले 5 तास. तर त्यानंतर विषय काय करायचा आहे, आपल्याला जे काय पहिली बीट आहे त्यावर एकदा अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि खाली ती स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथून तुम्हाला रिपीटचं जे काय ऑप्शन भेटून जाईल तर त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि इथून फोटोवरती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि ज्या फोटोवरती आपल्याला व्हिडिओ करायचा आहे ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून अशा प्रकारे 2 बोटांनी बरोबर अशी स्क्रीनवरती लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जे काही दुसरा फोटो आहे तर त्याला पण आपण रिपीट करून घ्यायचं आहे फोटो. आणि जे काही आपल्याला 2 बोटांना बरोबर या व्हिडिओप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जे काय आहे, आता आपल्याला फोटो सगळे ॲड करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी काय करतो, फोटो ॲड करून घेतो. तर एवढं तुम्हाला समजेल असेल फोटो कशा प्रकारे ॲड करायचा आहे बीट देऊन. तर अशा प्रकारे तुम्ही जे काय आहे ते सगळे म्हणजे बीटप्रमाणे आपल्याला फोटो लावून घ्यायचे आहे. तर तुम्ही फोटो लावून घ्या आणि फोटो लावून घेतल्यानंतर कसं ॲनिमेशन द्यायचं ते तुम्हाला सांगणार आहे. मी काय करतो, इथून बॅक येतो आणि जे काय मेन ॲनिमेशनचं जे काही फोल्डर आहे एडिटिंगचा तर ते ओपन करून घेतो. तर सर्वात आधी काय करायचं आहे, अशा प्रकारे मी झूम करतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. आणि आता काय करायचं आहे, जे काय पहिला फोटो आहे त्यावर ते क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इथून कांबोमध्ये यायचं आहे वरी. आणि कांबोमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे, याला पेन राऊंड 1 द्यायचं आहे. याला पेन राऊंड 1 दिल्यानंतर राईटवर क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला पेन राऊंड 2 द्यायचं आहे आपल्याला आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल पेन राऊंड 1 द्यायचं आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला डबल पेन राऊंड 2 देऊन घ्यायचं आहे आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला पेन राऊंड 1 द्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल पेन राऊंड 2 द्यायचं आहे आणि डबल पेन राऊंड 1 द्यायचं आहे. आणि इथून थोडासा एक मोठा फोटो येत आहे बघू शकता अशा प्रकारे. तर त्या मोठ्या फोटोला काय करायचं आहे, आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कांबोमध्ये यायचं आहे आणि डिस्टोर लेफ्ट जे काही इफेक्ट आहे ते द्यायचं आहे आपल्याला आणि राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे. आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला काय करायचं आहे, आपल्याला इफेक्टवर फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इथून काय करायचं आहे 3D कार्ड 1 हा इफेक्ट द्यायचा आहे आणि वरती राईटवरती क्लिक करून घ्यायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला
डबल काय करायचं आहे आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इथून 3D कार्ड 2 द्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढच्या पुढला डबल क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आता इथून 3D कार्ड 3 द्यायचं आहे आणि इथून राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि डबल त्याच्या पुढच्या पुढल्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे स्केल काय आहे ते हे इकडे देऊन घ्यायचं आहे आणि इथून राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हा इफेक्ट तुम्हाला कांबोमध्ये भेटून जाईल आणि त्याच्यावर जे काय पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आता इथून काय करायचं आपल्याला इनमध्येच थांबायचं आहे. इनमध्येच तुम्हाला रोप व्हर्टिकल हाय इफेक्ट जे काय आपल्याला इथून 1 2 3 4 5 6 म्हणजे 5 फोटोला आपल्याला हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे. तर हा 5 फोटोला तुम्ही इकडे देऊन घ्या आणि ज्याच्या पुढच्या जे काय फोटो आहे त्यावर क्लिक करा आणि ॲनिमेशनमध्ये जा आणि तो कांबोमध्ये या डिस्टोर लेफ्ट जे काही इफेक्ट आहे तिथून आपण द्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे आणि त्याच्या पुढचा जे काही मोठा फोटो येईल आपला तर त्या मोठ्या फोटोला काय करायचं आहे फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इथून काय करायचं आहे आपल्याला पेज अँड स्लाइड जे काही इफेक्ट भेटून जाईल तुम्हाला ते द्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यात जे काय पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला स्पीड अँड स्लाइड आणि 2 हा इफेक्ट द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला काय करायचं आहे डबल तेच इफेक्ट द्यायचा आहे फक्त 1 द्यायचा आहे. स्पीड अँड स्लाइड 1 द्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे. डबल त्याच्या पुढच्या फोटोला स्पीड अँड स्लाइड 1 द्यायचं आहे आणि काय म्हणतात 2 द्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. डबल त्याच्या पुढच्या फोटोला काय करायचं आहे डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इथून काय करायचं आहे आपल्याला डिस्टॉर रिंग हा इफेक्ट द्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला काय करायचं डबल इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इथून काय करायचं आहे आपल्याला वेवा अँड स्लाइड हे ते देऊन राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. डबल त्याच्या पुढच्या फोटोला काय करायचं आहे फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला 2 देऊन राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ॲनिमेशन तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता स्क्रीनवरती हा इफेक्ट ॲनिमेशन द्यायचं आणि राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपण याच्यात जे काय आता व्हिडिओ इफेक्ट आहे म्हणजे जे काही इफेक्ट आहे ते ॲड करून घेऊ. त्यासाठी काय करायचं इफेक्टवरती क्लिक करा आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर ट्रेनिंगमध्येच थांबायचं आहे. ट्रेनिंगमध्येच तुम्हाला 1 नंबरला एक इफेक्ट भेटून जाईल बघू शकता. तर नेट थोडं स्लो चालत आहे तर त्यामुळं ते इफेक्ट द्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे आणि याची जे काही साईज आहे ते आपल्याला बरोबर हे बारीक बारीक फोटो संपल्यानंतर एक मोठा फोटो येईल तर ते मोठ्या फोटोपर्यंत अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं डबल व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं ट्रेनिंगमध्येच आपल्याला थांबायचं आहे. ते ट्रेनिंगमध्येच तुम्हाला एक इफेक्ट भेटून जाईल बघू शकता. तुम्हाला सांगतो काही विषय नाही. तर हे बघू शकता लुक हलालीला तर हा इफेक्ट द्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे. याची जी काही साईज आहे ती आपल्याला जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे आणि याची जे काही साईज आहे ते आपल्याला खालची काय करायचं आहे बरोबर मी इथून 5 ठेवलेली आहे तर तुम्ही तुमचे या फोटोप्रमाणे हे इफेक्ट लावून घेऊ शकता. तर मी याची 5 ठेवलेली आहे तर तुम्ही 5 ठेवून घेऊ शकता. तर त्यानंतर विषय काय करायचा आहे आपल्याला जे काही इथून एक बारीक फोटो संपल्यानंतर इथे काही मोठा फोटो येत आहे तर तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर ट्रेनिंगमध्ये थांबायचं आहे. तर तुम्हाला हे बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला इथे भेटूनच जाईल ते द्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. याची जी काय साईज आहे ते बरोबर आपल्याला एका फोटोपर्यंत अशा प्रकारे लावून घ्यायची आहे. त्यानंतर मधात एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढचा जे काही फोटो आहे त्यावरती तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला ट्रेनिंगमध्येच हा इफेक्ट भेटून जाईल. इथं नाही भेटला तर इथून वर स्क्रॉल डाऊन करायचं आहे. स्पीडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. स्पीडच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काय हा इफेक्ट भेटून जाईल 1 नंबरला तर ते इफेक्ट द्यायचं आहे आणि याची जे काय साईज आहे ते आपल्याला बरोबर 3 फोटोला लावून घ्यायची आहे आणि याला ॲडजस्ट कसं करायचं आहे खालती ॲडजस्टच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि जे काही खालची पट्टी आहे ती सगळी शून्य करून घ्यायची आहे आणि जे काय वरची आहे ते तुम्ही तुमच्या फोटोप्रमाणे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे जिथं आपल्याला शेअर आपला फोटो होत आहे तिथपर्यंत आणि राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ आता बनवून रेडी झालेला तर हा व्हिडिओ आता सेव्ह करण्यासाठी काय करायचं बरीचशी फोटोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ जे काय इम्पोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटता व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटू त्या मग एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.